नमस्कार. आपल्या केंद्र व राज्य सरकारच्या सरकारी योजनांमध्ये आपण हा भाग 2 पाहतोय. यामध्ये आपल्याला सर्व परीक्षा उपयोगी आणि महत्त्वाच्या योजना अशा जे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केलेल्या आहेत आणि आपल्याला त्या योजनांचं एक्झॅक्ट एक्झाम ओरिएंटेड एनालिसिस आणि त्याच्यामधले डिटेल्स सगळे पाहायचे आहेत. या अंतर्गत आपण आत्ता जे पाहतोय वित्तीय समावेशनाच्या संदर्भातल्या योजना आहेत. या योजनांच्या रिलेटेड आयोगानं स्पेशली राज्यसेवेच्या परीक्षांमध्ये खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये फायनान्शियल इन्क्लुजन नावाचा टॉपिक स्पेशली मेन्शन आहे आणि त्या टॉपिकमध्ये या योजनांच्या रिलेटेडचे घटकही मॅक्झिमम टाइमला विचारलेलं पाहायला मिळते. म्हणून हे राज्यसेवेसाठी प्रायोरिटीने आणि कंबाईन ग्रुप बी सीच्या परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपल्याला ह्या योजनांचा घटक पाहणं विशेष आवश्यक आहे. परीक्षा कुठलीही असू द्या, UPSC MPSC ऑल सगळ्या ठिकाणी फायनान्शियल इन्क्लुजन ही कन्सेप्ट ऑलवेजच आहे आणि त्या रिलेटेडचे सगळे घटकही आपल्याला परीक्षेसाठी अति महत्त्वाचे विशेष या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे. हा या ठिकाणचा मूलभूत उद्देश आहे. बघूयात काय काय घटक आहे वित्तीय समावेशन योजनेबद्दल. प्रधानमंत्री जनधन योजना. प्रधानमंत्री जनधन योजना ही फायनान्शियल इन्क्लुजनचं एक महत्त्वाचं आयडियल एक्झाम्पल याप्रमाणे बघितलं जात आहे. भारत सरकारनं सुरू केलेली योजना आहे. उद्देश काय होता? प्रत्येक व्यक्तीला बँकिंग प्रणालीशी जोडणे, म्हणजे खातं निघालं पाहिजे, फ्रीमध्ये काढून देते सरकार. आर्थिक समावेशन फायनान्शियल इन्क्लुजन ही एक मोहीम आहे ज्यामध्ये प्रत्येक भारतीयाचं बँकेत खातं असावं आणि ते खातं काढण्यासाठी बँकेकडं किमान 500-1000 रुपये डिपॉझिट ठेवावं लागायचे. ते सरकारनं बंद केलं आणि फ्रीमध्ये खातं काढून देता येईल याच्याबद्दलचा उपक्रम राबवण्यात आला. मुख्य उद्देश काय आहे? देशातील गरीब वंचित लोकांना परवडणाऱ्या दरात विविध आर्थिक सेवा उपलब्ध करून देणे हे यामागचा उद्देश आहे. म्हणजे गरीब आणि वंचित वर्गाला सहाय्यभूत घटक प्राप्त करून देणे जेणेकरून सरकारच्या योजनेचे लाभ जे आहेत ते या लोकांपर्यंत डायरेक्ट खात्यात पोहोचावं हा उद्देश आहे. बचत आणि ठेव खाती, पैसे पाठवणे, कर्ज, विमा, पेन्शन यासारख्या सेवांचाही समावेश यामध्ये होईल या उद्देशानं ही योजना सुरू झाली होती. उद्देश महत्वाचे आहेत. आता वैशिष्ट्य फायदे काय आहेत? शून्य शिल्लक म्हणजे झिरो बॅलन्सवर अकाउंट काढून दिलं जाईल. कोणत्या बँकेत, टपाल कार्यालयात, बँकेच्या व्यवसाय प्रतिनिधीमार्फत खातं उघडता येईल. शून्य शिल्लक ठेवून सुद्धा खातं उघडण्याची परवानगी दिलेली आहे. असं कोणत्या बँकेत नसते. अपघात विमा, खातेदाराला 1,00,000 रुपयाचा 28 ऑगस्ट 18 नंतर उघडलेल्या खात्यांसाठी 2,00,000 रुपयाचा अपघाती विमा मिळतो. म्हणजे या जनधनच्या खात्याद्वारे अपघाती विमाबद्दलचा घटक आहे. जीवन विमा, पात्र खातेदारांना 14 ते 15 या कालावधीत खाते उघडलेल्यांना 30,000 रुपयाचा जीवन विमा मिळतो. म्हणजे लाईफ इन्शुरन्स या अंतर्गत दिलं जाते. ओव्हरड्राफ्ट सुविधा सुद्धा आहे. खाते उघडल्यानंतर 6 महिन्याच्या समाधानकारक व्यवहारानंतर खातेदारांना 10,000 रुपयेपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते. ओव्हरड्राफ्ट म्हणजे जेवढी तुमची खात्यावर पैसे रक्कम आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे खर्च करण्यासाठी काढण्याची परवानगी मिळते. ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये ओव्हरड्राफ्ट, मराठीमध्ये अधिकर्ष म्हणतात. म्हणजे एक्स्ट्रा पैसे वापरण्याची परवानगी मिळते. थोडक्यात इनडायरेक्ट कर्ज मिळतं. जेवढी कॅपॅसिटी आहे त्यापेक्षा जास्त पैसे प्राप्त होतात. खातेदाराला त्यांच्या खात्यात शिल्लक नसतानाही काही मर्यादेपर्यंत पैसे काढता येतात. माझ्या खात्यावर 1,00,000 रुपये आहेत आणि मला 1,10,000ची गरज आहे, तर 1,10,000 काढण्याची परवानगी बँक देते, तेव्हा ओव्हरड्राफ्ट म्हणतात. रुपे डेबिट कार्ड, प्रत्येक खातेदाराला रुपे डेबिट कार्ड दिलं जाईल. ATM मधून पैसे तो काढू शकतो. कर्ज आणि पेन्शन, छोटे कर्ज, पेन्शन सुद्धा या खात्याच्या माध्यमातून लाभ घेता येईल. थेट लाभ डायरेक्ट बँक अकाउंटला बेनिफिट संबंधितांचे ट्रान्सपोर्ट केले जातील. हे म्हणजे करप्शनला वाव राहणार नाही. मध्यस्थ व्यक्ती पैसे खाणार नाही. जे सरकारच्या माध्यमातून मिळणारे पैसे ते डायरेक्टली त्या व्यक्तीच्या खात्यावर जमा होतील. याप्रमाणे इथं हा कार्य उद्देश आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना. प्रधानमंत्री मुद्रा योजना ही भारत सरकारने 8 एप्रिल 15 सुरू केलेली एक योजना आहे. इयर महत्वाचे, 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मुद्रा योजना या योजनेचा मुख्य उद्देश काय? कॉर्पोरेट नसलेल्या, कृषी क्षेत्राशी संबंधित नसलेल्या छोट्या आणि सूक्ष्म उद्योगाला आर्थिक सहाय्य.
एक तर ते कॉर्पोरेट नसलं पाहिजे आणि कृषी क्षेत्राशी संबंधित नाही अशा उद्योगांना सहाय्य पुरवणे हे या ठिकाणचा मूलभूत उद्देश आहे. 20 लाख पर्यंतचं कर्ज दिलं जातं, ज्याला मुद्रा कर्ज म्हणतात. 20 लाखापर्यंतचं कर्ज लक्षात ठेवा. आणि कॉर्पोरेट नसला पाहिजे आणि कृषी संबंधित नसला पाहिजे अशा लघु उद्योगांना मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळतंय. उद्दिष्ट काय आहेत, योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत? कर्जाचा प्रकार, मुद्रा कर्जाचं 3 श्रेणीमध्ये वर्गीकरण केलं जातं. 3 श्रेणीमध्ये याचं वर्गीकरण केलं जात आहे. शिशु 50,000पर्यंतचं कर्ज हे नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना किंवा लहान उद्योगासाठी आहे. शिशुसाठी 50,000पर्यंतचं, किशोरसाठी 50,000 ते 5 लाखापर्यंत, ज्या व्यवसायांना आपलं कार्यक्षेत्र वाढवायचं आहे त्यांच्यासाठी या माध्यमातून कर्जाची उपलब्धता करून दिली जात असते. तसंच तरुणसाठी 5 ते 10 लाख रुपयापर्यंत मोठ्या व्यवसायासाठी, आणि तरुण प्लस असेल म्हणजे तरुण प्लसच्या पुढे असेल तर 10 लाख ते 20 लाखापर्यंतचं कर्ज यशस्वी परतफेड केल्यास उद्योगासाठी हे कर्ज उत्तमरित्या उपलब्धतेची अवेलेबिलिटी करून दिली जात असते. जे सातत्याने कर्ज घेतात आणि देतात योग्य वेळेवरती त्या क्रेडिबल लोकांसाठी या कर्जाची उपलब्धता आहे. तरुण प्लस मध्ये थेट लाभ हस्तांतरण, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ही योजना भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे. थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात पैसे जमा करणे, मुख्य उद्देश सरकारी गैरव्यवहाराला, भ्रष्टाचाराला आणि विलंब टाळणे. थेट लाभ हस्तांतरण म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, हे सगळं फायनान्शियल इन्क्लुजन या व्यवस्थेचा घटक आहे. फायनान्शियल इन्क्लुजनच्या अंतर्गत येणाऱ्या योजनांचा पार्ट म्हणून याकडे आपण बघतो, हे विशेष लक्षात ठेवा. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही स्वतःमध्ये एक योजना आहे आणि अनेक योजनांसाठी या माध्यमातून काम केलं जातं. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्याचा उद्देश असतो. ही एक योजना म्हणून खास लक्षात ठेवा. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही योजना काय आहे समजली? भ्रष्टाचार दूर करणे, गैरव्यवहार रोखणे आणि विलंब होणारा तो थांबवणे हा उद्देश आहे. आणि वैशिष्ट्य काय आहेत? थेट हस्तांतरण, डायरेक्ट ट्रान्सफर काय, अनुदान, पेन्शन, शिष्यवृत्ती, इतर आर्थिक लाभ जे आहेत थेट ते इथं या खात्याशी लिंक करून जमा करणे, मध्यस्थाची भूमिका संपुष्टात आणणे या माध्यमातून हे इथं काम केलं जात आहे. आधार आधारित प्रणाली, आधार बेसवर सुद्धा इथे प्रणाली सुरू केली जाईल. आधार क्रमांकावर आधारित आहे. लाभार्थ्यांना आधार क्रमांक खात्याशी जोडला जाईल, अचूक ओळख पटते आणि डुप्लिकेट जे काही लाभार्थी आहे ते टाळता येईल. पारदर्शकता राहील, कार्यक्षमता राहील. डायरेक्ट कॅश ट्रान्सफर झाल्यामुळे पारदर्शक व्यवहार पार पाडला जाऊ शकतो आणि कार्यक्षमता पण राहील. वेळेवर पैसे मिळतील. पैसे डिले झाले, अधिकारी नव्हते, त्यांनी भ्रष्टाचाराच्या अंतर्गत पैसे मागितले, असला काही कार्यक्रम होणार नाही. यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेचा लाभ त्यांना देण्याच्या उद्देशानं केलेले घटक हा त्या ठिकाणचा मूलभूत हेतू आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मनरेगा, जी आपण मागे ही योजना बघितलेली आहे, मजुरी थेट कामगारांच्या खात्यात जमा होते. डायरेक्ट कॅश ट्रान्सफर, फायनान्शियल इन्क्लुजन, जे कोणी मनरेगा अंतर्गत काम करत आहेत त्यांचं खातं आहे बँकेत, त्यांना पैसे अकाउंटलाच मिळतील. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, हे सुद्धा पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. पहल योजना, आता इथपर्यंत हा सगळा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून फायनान्शियल इन्क्लुजन आणि जनधन या माध्यमातून असलेल्या योजनांचा पार्ट होता इथपर्यंतचा. जनधन, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आणि त्यानंतर महात्मा गांधी रोजगार गॅरंटी, ह्या तिन्ही योजना आपल्याला फायनान्शियल इन्क्लुजनचं एक एक्झाम्पल म्हणून पाहावे लागतात आणि त्या अंतर्गत हे घटक लक्षात ठेवा. आयोग कंटिन्यू प्रश्न याच्यावरच विचारण्याचं कारण आहे. फायनान्शियल इन्क्लुजन हा टॉपिक सिलेबसमध्ये मेन्शन आहे, म्हणून आयोग या 3 योजनांच्या रिलेटेड नेहमी प्रश्न विचारताना दिसते. पहल, घरगुती गॅस सिलेंडरवरील सबसिडी थेट ग्राहकाच्या खात्यात जमा करा. पहल योजनेमध्ये काय, घरगुती गॅस सिलेंडरवरील आपण सगळेजण जे काही गॅस वापरतो त्याच्यावर जे सबसिडी मिळते ते डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होईल. म्हणजे आता सबसिडीवर गॅस मिळणार नाही, गॅस घ्या फुल पैशाने आणि नंतर सबसिडी तुमच्या खात्यात जमा केली जाईल. वृद्धावस्था पेन्शन, विधवा पेन्शन, अपंग पेन्शन, हे सुद्धा डायरेक्ट कॅश ट्रान्सफर करण्याबद्दलचे घटक आहेत, ज्याला आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतो. हे सगळे पैसे आपण ऑनलाईन पद्धतीने देतोय, फायनान्शियल इन्क्लुजनचाच पार्ट. विविध शिष्यवृत्ती योजना, हे सुद्धा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केलं जाईल. भ्रष्टाचार रोखता येईल, जलद सुविधा सुरक्षा व्यवस्था प्राप्त होईल आणि लाभार्थ्यालाही
लाभ होईल, त्याच्या खात्यावर डायरेक्ट पैसे मिळतात. त्यामुळे त्याला कोणीही पैशाबद्दल अडवून ठेवू शकणार नाही. सरकारी पैशाची बचत पण होईल, कारण इलिगल फेक खातेदार बेनिफिट जे आहेत ते आपोआप बंद होतील. अटल पेन्शन योजना. अटल पेन्शन काय आहे? ही भारत सरकारची एक महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेचा उद्देश असंघटित क्षेत्रातील कामगारांना, असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना वयाच्या 60 वर्षापर्यंत 60 वर्षानंतर, वयाच्या 60 वर्षानंतर आर्थिक सुरक्षा प्रदान केली जाईल किंवा आर्थिक सुरक्षा प्रदान केली जात असते. काय काय उद्दिष्ट आहेत बघा अटल पेन्शन योजनेचे? 60 वर्षावरील आहेत, असंघटित कामगारांना आहे, सामाजिक सुरक्षेचा एक भाग म्हणून दिला जातोय. 18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत सामील होऊ शकतो. निश्चित पेन्शन. तुमच्या योगदानानुसार वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला दर महिन्याला 1000, 2000, 3000 रुपये किंवा 4-5 रुपये निश्चित पेन्शन मिळतं. अगोदर तुम्हाला या माध्यमातून भाग घ्यावा लागेल. योगदान तुमच्या वयावर आणि तुम्ही किती रुपयाचं पेन्शन हवं आहे त्यावर डिपेंड करतं. कालावधी काय? तुम्हाला किमान 20 वर्ष पैसे जमा करावे लागतात. 18 ते 40 या वयोगटामध्ये तुम्ही पैसे जमा करा. 60 वर्षानंतर सरकार तुम्हाला पैसे दर महिन्याला देईल. सरकारी सहयोगदान पूर्वीचे. सुरुवातीला सरकारनं 15 पर्यंत योजनेत सामील झालेल्यांना आयकर न भरणाऱ्या ग्राहकांच्या खात्यात 5 वर्षासाठी वार्षिक जे योगदान आहे त्याच्या 50% किंवा 1000 रुपये यापैकी जे कमी असेल ते सहयोगदान दिले जात होतं. अटल पेन्शन योजनेअंतर्गत वरती काय सांगितलं, जेवढे पैसे तुम्ही भराल वयाच्या 60व्या वर्षापर्यंत त्याच्या प्रमाणात तुम्हाला 60 वर्षानंतर पेन्शन मिळेल. जसं भरलाय तसं पेन्शन मिळेल. तसंच हे त्याला ॲडिशनल सरकारी सहयोजना आहे. ती कुणासाठी लागू आहे? तर हे 15 पर्यंत योजनेत सहभागी झालेल्यांना लागू होतं आणि जे आयकर इन्कम टॅक्स भरत नाहीत त्यांच्यासाठीही लागू आहे. 5 वर्षासाठीचे वार्षिक योगदान जे असेल त्याच्या 50% किंवा 1000 यापैकी जे कमी आहे ते योगदान इथं दिलं जात होतं. टॅक्स लागणार नाही, कर सवलत आहे. गुंतवणुकीवर आयकराच्या कलम 80C अंतर्गत सवलत मिळेल. पती पत्नीसाठी लाभ. ग्राहकाच्या मृत्यूनंतर त्याच्या जीवनसाथीला पेन्शन मिळेल. म्हणजे जो भरत होता तो वारला तर त्यांच्या पत्नीला पैसे मिळतील. नॉमिनीसाठी लाभ. मृत्यूनंतर 60 वर्षापर्यंत संबंधित व्यक्तीच्या जीवनसाथीच्या मृत्यूनंतर सुद्धा मिळतील. म्हणजे पती पत्नी यापैकी जो कोणाही निधन झाला असेल तर त्यांच्या पश्चात त्यांच्याच जोडीदाराला पण पैसे मिळतील आहे. 60 वर्षापर्यंत जमा झालेली पेन्शन संपत्ती नॉमिनीला परत दिली जाते. जेवढे आपण पैसे जमा करतो तेही पैसे परत मिळतात आणि पेन्शन मिळते. खाते उघडणं. तुम्ही कोणत्याही बँक शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाईन ऑफलाईन हे खातं उघडू शकता. तुम्हाला बचत खात्यातून ऑटो डेबिटद्वारे मासिक, त्रैमासिक, सहामाही आधारावर योगदान देता येईल. असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या निवृत्तीनंतरचं आयुष्य सन्मानाने जगता यावं. ही शेवटची लाईन अतिशय महत्वाची आहे. ह्या योजनेचा सगळा सार इथंच आहे. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना त्यांच्या रिटायरमेंट नंतर योग्य जीवन जगता यावं, कारण असंघटित व्यक्तीचं वयाच्या 60 वर्षानंतर भविष्य अतिशय धोक्यात जाते. तर त्याच्या सुरक्षेसाठी ही योजना काम करते, हे लक्षात ठेवा. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना भारत सरकारचे कमी प्रीमियम मध्ये जीवन विमा संरक्षण प्राप्त होते. उद्देश काय? आर्थिकदृष्ट्या दुर्बळ हे महत्वाचं आहे आणि सामान्य नागरिकांना परवडणारा विमा संरक्षण देणे हा उद्देश आहे. म्हणजे गरीबातल्या गरीब व्यक्तीसाठी एक इन्शुरन्स सिक्युरिटी या पॉइंट ऑफ व्ह्यू इथं सहाय्यभूत घटक लागू होतो. काय वैशिष्ट्य आहे? विमा संरक्षण वार्षिक 436 रुपये प्रीमियम भरल्यास 2 लाख रुपयाचं इन्शुरन्स पॉलिसी प्राप्त होते. विमा कितीचा आहे? 2 लाखाचा आहे. वर्षाला फक्त भरायचं 436 रुपये. पात्रता असं लक्षात ठेवा, जसं की आपणच भरतोय आणि आपल्याला ते सिक्युरिटी मिळते, याप्रमाणे आपण योगदान देतोय असं समजून हा घटक त्या ठिकाणी राबवण्यात यावा. 18 ते 50 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकते, जे या अंतर्गत येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीकडे बचत खातं
असणं आवश्यक आहे. सेव्हिंग अकाउंट असलं पाहिजे. 50 वर्ष पूर्ण होण्याआधी विमा घेतलेल्या व्यक्तींना वयाच्या 55व्या वर्षापर्यंत हे संरक्षण प्राप्त होतं. 50 वर्ष पूर्ण होण्याआधी विमा घेतलेल्या व्यक्तींना वयाच्या 55 वर्षापर्यंत संरक्षण मिळतं. म्हणजे या माध्यमातून प्रोटेक्शन संबंधित व्यक्तीबद्दलचे लाभाचे कसे आहेत ते लक्षात राहील. एका व्यक्तीची अनेक बँक खाती असली तरी ती केवळ एकाच खात्यातून या योजनेसाठी सहभाग होऊ शकतात. म्हणजे तुम्ही जेवढे खाते आहेत तेवढे असं विमा काढायचा प्रश्न येत नाही. कोणत्या एका खात्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता. इन्शुरन्स पॉलिसी हेल्थच्या इश्यूज दृष्टिकोनातून भविष्य सुरक्षा निधी याप्रमाणे आपण बघतो. प्रीमियम 436 भरायचा जो खात्यातून ऑटो डेबिटद्वारे कापला जातो वर्षाला. कालावधी 1 वर्षासाठी असतो आणि दरवर्षी त्याचं नूतनीकरण केलं जातं. विमा संरक्षण 1 जून पासून सुरू होतो. पुढील वर्षाच्या 31 मे पर्यंत तो लागू राहतो. हे इथपर्यंत फायनान्शियल इन्क्लुजन रिलेटेड असलेल्या वेगवेगळ्या योजनांचा पाठ होता आणि त्या अंतर्गत आपण ज्या योजना बघितल्या आहेत त्या प्रायोरिटीने आपल्याला फायनान्शियल इन्क्लुजन या पॉईंटच्या खाली लक्षात ठेवावे लागतात आणि रिलेटेड सरकारी योजना म्हणून इन जनरल सुद्धा पहा. फक्त फायनान्शियल इन्क्लुजन नाही, सरकारी योजना म्हणून त्याच्यावर प्रश्न ऑलवेज एक्सपेक्टेड आहे. आता नेक्स्ट आहे स्वच्छताबद्दलच्या योजना. टॉपिक वाईज डिवाइड केल्यामुळे तुम्हाला या अंतर्गत वेगवेगळ्या विषयावरची योजना एकत्रपणे लक्षात ठेवणं, त्याला रिलेट करणं आणि तेवढाच पार्ट एकेका दिवशी रिवाइज करणं हे सोपं जाईल. या दृष्टिकोनातून ह्या योजना मांडलेल्या आहेत. स्वच्छ भारत अभियान ग्रामीण आणि शहरी दोन्ही पण आहे. कधी सुरू झालाय? 2 ऑक्टोबर 14 प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या कालावधीत स्वच्छ भारत अभियान. उद्दिष्ट काय? महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्तानं 2 ऑक्टोबर 19 पर्यंत देशाला हागणदारी मुक्त बनवायचं लक्ष होतं. ग्रामीण आणि शहरी भागात वैयक्तिक तसेच सार्वजनिक शौचालय बांधा आणि घनकचरा व्यवस्थापन करा. वैयक्तिक आणि सार्वजनिक टॉयलेट बांधा ज्याच्यामधून आपल्याला हागणदारी मुक्त देश तयार करता येईल. टार्गेट होतं 19 पर्यंत आणि योजना सुरू झाली होती 14 मध्ये. 5 वर्षात हे काम करायचं होतं. असं काही झालेलं नाहीये, पण स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून प्रगती बरीच आपण केलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी लोक किमान अस्वच्छता करत नाहीत. ही फॅक्ट या योजनेचा फायदा झालेला दिसतो. स्वच्छ भारत मिशन 2.0 ग्रामीण 2020 मध्ये सुरू झालेला आहे. 19 पर्यंत तो उपक्रम होता. उद्दिष्ट पहिल्या टप्प्याच्या यशाची टिकाऊता निश्चित करणे. पहिल्या टप्प्यात बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. लोक अवेअर झाले, स्वच्छतेबद्दल जागरूक झाले. गावात घराघरामध्ये टॉयलेट झालेले आता दिसत आहेत बऱ्यापैकी. जे गावामध्ये सहसा टॉयलेट राहायचे नाहीत ते इथं या योजनेचा पॉझिटिव्ह घटक आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामीण भागात घन आणि द्रव असा कचरा व्यवस्थापनासाठी पुरेशी सुविधा देणे. यामध्ये गोवर्धन, प्लास्टिक कचरा, सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय हे असे शब्द आयोग ऑप्शन मध्ये टाकतं किंवा एका वाक्यामध्ये पूर्ण हे शब्द देतात आणि एखादा शब्द चुकीचा टाकून देतात. याप्रमाणे आपण हे लक्षात ठेवायला हवं. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हे घटक सगळे विशेषत्वाने लक्षात ठेवा, विसरू नका. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, नॅशनल रुरल ड्रिंकिंग वॉटर प्रोग्राम विशेष 72-73चा 50 वर्ष पूर्ण होऊन झाली 22-23 मध्ये. वेळोवेळी याचं नाव बदललेलं आहे. मुख्य उद्दिष्ट काय होता? लोकांना सुरक्षित आणि पुरेसे पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचं रक्षण करणे, दूषित पाणी असलेल्या वस्त्यांचं पिण्यायोग्य पाणी पुरवणे हा यामागचा उद्देश आहे. जल जीवन मिशन मध्ये याबद्दलचा घटक लागू होतो. जे लेक्चरमध्येही याबद्दलचे घटक शिकवलेले आहेत तर त्या ठिकाणी बरंच डेटा दिलेला आहे. तर तो डेटा न वाचता तुम्ही याच ठिकाणी कॉन्सॉलिडेट करून एवढाच पार्ट वाचला तरी चालेला आहे. म्हणजे रिवाइज करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू इथंच बघा, बाकी कोणत्या ठिकाणी वाचला नाहीत तरी चालू शकते. पेयजल कार्यक्रम इथंच लक्षात ठेवा. तिकडेही शिकवलेलं आहे पण तिथे बराच डेटा आहे जेवढा लक्षात राहत नाही. तर एवढं एक्झामसाठी एवढं मोर दॅन सफिशियंट आहे. एवढंच लक्षात ठेवा. जल जीवन मिशन सुरुवात ऑगस्ट 2019 मध्ये. 19 पर्यंत प्रत्येक गाव
प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला कार्यात्मक नळ जोडणी चालू आहे, वर्किंग नळ आहे, अशा पद्धतीची नळ जोडणी देणे, सुरक्षित पाण्याची उपलब्धता करून देणे हा यामागचा उद्देश होता. त्यानंतर आहे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान. ग्राम स्वराज्य अभियान पंचायत राज संस्थाला बळकट करणे. 24 एप्रिल 18 रोजी पंचायत राज दिनानिमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली होती. 4 शब्द: पंचायत राज बळकटीकरण, 24 एप्रिल 18 पंचायत राज दिनानिमित्ताने घोषणा केलेली आहे. मुख्य उद्देश काय? या योजनेचा मुख्य उद्देश पंचायत राज संस्थांच्या क्षमतांचा विकास करणे. पंचायत राज जे आहे त्यांच्या क्षमता विकसित करा. शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करणे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट चे लक्ष्य सुद्धा पूर्ण करणे. SDG गोल आपण शाश्वत विकासाचा पार्ट पाहतो. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि SDG या अंतर्गतचे लक्ष्य इथला एक पार्ट आहे. म्हणजे काय समजलंय? ग्राम स्वराज्यामध्ये SDGचं साध्य करायचं आहे गोल, त्याला सक्षम बनवा. साध्य करण्यासाठी गाव आणि पंचायतीला मजबूत बनवा. ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रतिनिधींना व त्यांच्या अधिकाऱ्यांच्या क्षमता विकसित करण्यावर भर द्या. ओव्हरऑल पूर्ण फोकस आहे क्षमता विकास, शाश्वत विकास. क्षमता आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून काम करणे हे स्वराज्य शब्दातून आपल्याला लक्षात ठेवता येईल. स्वराज्य, क्षमता विकास आणि शाश्वत विकास या दृष्टिकोनातून ती भर देताना दिसतील. उद्दिष्ट वैशिष्ट्य काय? शाश्वत विकास ध्येयाचं स्थानिकीकरण, लोकलायझेशन, म्हणजे जे SDG गोल आहेत त्याचं स्थानिकीकरण करा. लोकांशी ते मिळतं जुळतं झालं पाहिजे, लोकांमध्ये सहभागी झालं पाहिजे, लोक त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पंचायतींना दारिद्र्यमुक्त करा. आरोग्यदायी, बालस्नेही, जलसुरक्षित व्यवस्था, स्वच्छ हरित आत्मनिर्भर गाव तयार करा, जेणेकरून एम्पॉवरमेंट त्या दिशेत तयार होईल. हा याचा मूलभूत उद्देश आहे. त्यासोबत ई-गव्हर्नन्सला प्रोत्साहन द्या. ई-गव्हर्नन्समुळे पारदर्शकता होईल, ऑनलाईन जास्तीत जास्त कामं करता येईल. क्षमता विकास, निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत पंचायत कर्मचाऱ्यांसाठी नियमित प्रशिक्षण ठेवा. क्षमता विकास करा. नेतृत्व विकास, प्रशासकीय कौशल्य यांचा समावेश होईल. ग्रामसभा सक्षमीकरण, लोकांचा सहभाग, पारदर्शकता, उत्तरदायित्व म्हणजे जबाबदारी वाढवा, याला मजबूत करा. पायाभूत सुविधा, पंचायतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, पंचायत भवन, प्रशिक्षण केंद्र, तांत्रिक मनुष्यबळ. त्यानंतर आर्थिक व सामाजिक न्याय, यामध्ये पंचायतीला आर्थिक विकास, सामाजिक न्याय यासाठी तयार करा. तसंच महिला सक्षमीकरण, युवकांचा सहभाग, वंचित घटकांना विशेष यावर लक्ष देण्याच्या उद्देशाने काम केलं जाईल. योजनेचे स्वरूप काय आहे? केंद्र पुरस्कृत योजना आहे. निधीचा वाटप केंद्र आणि राज्यामध्ये 60-40 याप्रमाणे होतो. योजना केंद्राची आहे पण पैसा मात्र सेंट्रल स्टेट दोघेही देतात. ऑल इंडियामध्ये 60-40 आहे आणि डोंगराळ भागामध्ये 90-10 असं आहे. या माध्यमातून आपल्याला समजलं काय? स्वराज्य अभियान, ग्राम स्वराज्य, गावाला मजबूत बनवण्याची योजना आहे. यामध्ये SDGचे गोल जे क्षमता विकास करणे गावाची आणि त्याला प्रशिक्षित करणे, लोकशाही, आर्थिक, सामाजिक या दृष्टिकोनातून गावातल्या लोकांना प्रशिक्षित करा. लोकशाहीच्या माध्यमातून अवेअर करा. त्यांचं कल्याण योजना, धोरणं या माध्यमातून पायाभूत सुविधा द्या, ज्याद्वारे लोक एम्पॉवर बनतील. हा त्याचा सिंपल अर्थ आहे. एवढे पॉइंट मी सगळे जे वाचलेत ते सगळे पॉइंट पाठणे करायचे, आठवण करायचा प्रयत्नही करायचा नाही. बस याची एक सामान्य ओळख असते. जसं की मला शब्द महिला सक्षमीकरण, क्षमतांचा विकास, गावातील पायाभूत सुविधांचा विकास, लोकशाही सहभाग, प्रशिक्षण, हे सगळे कॉमन शब्द आहेत जे एम्पॉवरमेंटमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. त्या शब्दाच्या माध्यमातून इथला घटक अंमलात आणणे हा त्याचा हेतू आहे. योजनेचे फायदे काय आहेत? ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक कार्यक्षम बनवा. जे ग्रामीण भागात आहेत त्यांना अधिकतम कार्यक्षम बनवणे. ग्रामीण पातळीवर विकासाला चालना मिळते, ज्यामुळे लोकांचं जीवनमान सुधारणे इत्यादीला मदत होते. निवडून आलेल्या प्रतिनिधींना, कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या अधिकतम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी ज्ञान कौशल्य द्या. पारदर्शकता, जबाबदारी वाढवा आणि सहभाग व समुदाय यांची मालकी वाढवणे
या दृष्टिकोनातून कार्य घटक आहे. हे आपल्याला इन्क्लुजन सांगतो, फायनान्शियल इन्क्लुजनच आहे हे, फक्त फायनान्शियल नाही, ओव्हरऑल सगळ्या दृष्टिकोनातून इन्क्लुजन आहे. डेमोक्रेटिक, सोशियल, इकॉनॉमिकल इन्क्लुजन या पॉइंट ऑफ व्ह्यून आपण या योजनेकडे पाहू शकतो, ज्याच्यात अनेक घटकांचा सहज सहभाग असा आपण यामध्ये पाहू शकतो. लक्षात ठेवा, योजना आणि योजनेचे उद्दिष्ट, वैशिष्ट्य इत्यादी. आता आहे ऊर्जा योजना. ऊर्जा बद्दलचे घटक आहेत. काय ऊर्जा योजना अंतर्गत? प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना. आपण मागे पाहिलं, स्वच्छता, पेयजल या रिलेटेड पायाभूत सुविधांच्या विकासाच्या संदर्भातल्या योजना असं या दृष्टिकोनातून तिकडे पाहतो. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, सौभाग्य असं आपण त्याची ओळख ठेवतो. सप्टेंबर 17 मध्ये सुरू झालंय. प्रत्येक घरात वीज, ग्रामीण शहरी दोन्ही भागात, आणि सर्व घरांचं विशेष, कारण हे शब्द बदलतात आयोगाकडून, हे बदलले जातात, विशिष्ट टार्गेट देतात तिथे, आणि कधी कधी फक्त ग्रामीण टाकतात, शहरी कॅन्सल करतात. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत वीज जोडणी देणे हे सुद्धा त्याचा भाग आहे. वीज नसलेल्या कुटुंबाच्या जीवनात सुधारणा करणे. वीज नाही त्याला वीज द्या, सर्व घरात द्या, ग्रामीण शहरी द्या, अनेक देशातल्या प्रत्येक घरामध्ये वीज आली पाहिजे. हे आपल्याला हर घर बिजली या योजनेच्या माध्यमातूनचे घटक पाहता येतात. उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना उदय नोव्हेंबर 15 मध्ये आल्या, 10 वर्ष पूर्ण झाले. वीज वितरण कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या स्थिर बनवणे, जे डिस्ट्रीब्यूट करतायत वीज त्यांना स्थिर बनवा. वीज वितरण कंपन्याचं नुकसान कमी करा. वीज वितरण जे करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचं नुकसान कमी करा. वीज ग्राहकापर्यंत 24 आवर वीज पोहोचली पाहिजे याचा प्रयत्न करा. आणि वीज कंपन्यांची कार्यक्षमता वाढवून त्यांच्या कर्जाचा भार जो आहे तो कमी करा, यासाठी प्रयत्न उदय अंतर्गत केला जातोय. आता आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना सुरुवात झाली नोव्हेंबर 14 मध्ये. उद्दिष्ट काय? कृषी आणि बिगर कृषी ग्राहकांसाठी वीज पुरवठा वेगळा करा. ग्रामीण भागातील कृषी आणि बिगर कृषी ग्राहकांसाठी वीज पुरवठा जो आहे तो वेगळा करा. ग्रामीण घरांना आणि उद्योगांना पुरेसा वीज पुरवठा सुनिश्चित करा. ग्रामीण घर आणि उद्योगाला सफिशियंट वीज मिळाली पाहिजे. विद्युतीकरणाच्या पायाभूत सुविधांचं मजबूतीकरण करा. प्रत्येक गावात वीज पोहोचवा. यामध्ये विशेष डिफरन्स काय? हे ग्रामीण बद्दल आहे. वरच्या योजना ग्रामीण शहरी दोन्ही मध्येच्या होत्या, हे फक्त ग्रामीण बद्दल आहेत. आणि ग्रामीण मध्ये कृषी आणि बिगर कृषी दोन्ही बद्दल फोकस करणाऱ्या घटकाचा पार्ट आहे. आणि ग्रामीण घर आणि ग्रामीण उद्योगाला वीज पुरवठा झाला पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल पूर्णपणे ग्राम याला फोकस करणारी योजना आहे ग्रामज्योती या माध्यमातून, हे लक्षात ठेवा. मॉडेल सोलार विलेज योजना. मॉडेल सोलार विलेज योजना काय आहे? ही सरकारी योजना आहे. ग्रामीण भागातील गावांना सौर ऊर्जेवर आधारित बनवण्यात आलेलं आहे. तसंच या योजनेचं मुख्य उद्देश काय आहे? मुख्य उद्देश ग्रामीण भागातील घराला, शेतीला आणि इतर सार्वजनिक सुविधाला वीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जेचा वापर. पुन्हा मॉडेल सोलार विलेज आहे तो ऑब्व्हियसली फक्त ग्रामीणच घटक त्याच्यामध्ये येतील. काय काय वैशिष्ट्य आहेत? सौर ऊर्जेवर आधारित वीज पुरवठा याच्यावर प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे. गावामध्ये घरोघरी सार्वजनिक ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वीज यंत्रणा बसवल्या जाव्यात. यामुळे 24 तास वीज उपलब्धता होईल. प्रदूषण मुक्त ऊर्जा असेल, कारण क्लीन एनर्जीचा वापर होईल सौर ऊर्जा या माध्यमातून. पारंपरिक ऊर्जा स्रोतामध्ये अवलंबित्व कमी होतं. जे ट्रॅडिशनल एनर्जी आहे त्याच्यावरचं जे डिपेंडन्सी आहे ती कमी होईल. पर्यावरणाचं रक्षण होते. आर्थिक बचत. सौर ऊर्जेच्या वापरामुळे वीज बिलाची मोठी बचत होते. यामुळे ग्रामीण कुटुंबांना आर्थिक दिलासाही यामध्ये प्राप्त होतो. ग्रामीण कुटुंबांना आर्थिक दिलासा, ज्यामुळे ग्रामीण भागातल्या कुटुंबासाठी किमान वीज उपलब्धता करून देण्याच्या उद्देशाने सरकार या अंतर्गत विशेष काही कार्य करताना दिसते. ग्रामीण विकासाला चालना मिळेल, कारण वीज मिळाली की शिक्षण, आरोग्य, लघु उद्योग ह्या सगळ्यांना मदत मिळेल. योजना आणि योजनांचा कंटेंट बराच जास्त आहे, पण रिव्हिजन केल्यानंतर परफेक्ट लक्षात राहील
कारण शेवटी या योजनांवरती कुठल्या ना कुठल्या योजनांचा पाठ वाचतोच. आपण मॅगझिनमध्ये वाचतो, कधी इयरबुकमध्ये वाचतो, कधी आपण नोट्समध्ये वाचतो. तर अनेक ठिकाणी अनेक योजना वाचण्याच्या ऐवजी एकाच ठिकाणी सगळ्या योजना वाचल्या तर वेळ आणि प्रोडक्टिव्हिटी दोन्हीही क्वालिटी पद्धतीची तयार होईल. म्हणून हे या ठिकाणी बघायचं आहे. सौर पंप दिवे ग्रामीण विकासाला चालना आणि सौर पंप दिवे यासाठी पण काय काय होईल. सौर ऊर्जेवर पाणी पंपाचा वापर शेतीसाठी केला जाईल. शेतकऱ्यांचा फायदा होईल. सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे बसवले जातील म्हणजे रस्त्यावर स्ट्रीट लाईट. गावातील सुरक्षा वाढेल. त्यामुळे रोजगाराची संधी पण तयार होईल. सौर उपकरणं बसवण्यासाठी देखभाल करण्यासाठी स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. प्रधानमंत्री मोफत वीज योजना यामध्ये काय PM सूर्यघर असं म्हटलं जाईल. मुक्त बिजली योजना या नावानं ओळखलं जातं. केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे मुफ्त बिजली योजना ज्याचा उद्देश देशातील 1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट पर्यंत वीज मोफत पुरवणे. 300 युनिट पर्यंत. लक्षात ठेवा. प्रधानमंत्री मोफत वीज योजना PM सूर्यघर या अंतर्गत 300 युनिट पर्यंत वीज पुरवठा मोफत होतो. काय काय वैशिष्ट्य आहेत. मोफत वीज मिळते 300 युनिट पर्यंत. घराच्या छतावर सौर पॅनल बसवून दिलं जाईल आणि त्याप्रमाणे सुविधा वापरल्या जातील. अनुदान सरकारकडून थेट लाभार्थी जो व्यक्ती आहे त्याच्या खात्यात जमा होतील. 1 किलोवॅट साठी 30,000, 2 किलोवॅट साठी 60,000, 3 किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक साठी 78,000 रुपये अनुदान मिळते. वीज बिलात बचत पण होते. वीज बिलामध्ये मोठी बचत या माध्यमातून कारण सौर वरती आधारित संबंधित पॅनल कार्य घटक राबवला जातो म्हणून मग इथं बचत केली जाऊ शकते. अतिरिक्त उत्पन्नाची संधी सौर पॅनलद्वारे अतिरिक्त वीज वितरण कंपनीलाही इथं विकता येईल. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त वीज तयार करा. तुम्हाला लागत नसेल तर ती वीज कंपनीला पुन्हा विकू शकता. म्हणजे या माध्यमातून कुटुंबाला स्वतःला तर वीज मोफत मिळेल पण त्यासोबत वीज विक्री करण्याचा पर्यायही तयार होऊ शकतो. उत्पन्न मिळवण्याची साधनं याप्रमाणे बघता येईल. कमी व्याजदराचं कर्ज सरकार सवलतीच्या दरात कर्ज देखभाल या उद्देशानेही काम करेल. सवलतीच्या दरात बँक कर्ज देखील देते. म्हणजे हे सगळं करायचंय तर बँक तुम्हाला लोन देईल आणि स्वस्तात देईल. पात्रता काय आहे. भारताचा नागरिक असला पाहिजे. स्वतःच्या नावावर घर किंवा वीज कनेक्शन असणं आवश्यक आहे. कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा जास्त नसावं. काही ठिकाणी ही अट नमूद केलेली नाही. अर्ज करण्यापूर्वी वेबसाईट बघितला पाहिजे. ह्या उद्देशाने हे घटक तिथे राबवलेले आहेत. सूर्यघर मोफत वीज योजना सूर्यघर मोफत वीज योजना जी आपण वरती बघितली. तसंच थोडंसं आणखी एक्स्ट्रा काही पॉइंट आहेत. PM सूर्यघर उद्देश देशातील 1 कोटी घराला सौर ऊर्जेवर आधारित वीज उपलब्ध करून देणे. या योजनेद्वारे घराच्या छतावर सौर पॅनल बसवून स्वतःसाठी वीज निर्माण करू शकता. त्यामुळे तुम्हाला वीज बिल मोठी बचतही होऊ शकते. स्वच्छतेच्या ऊर्जेचा हातभार लागतो म्हणजेच क्लीन एनर्जी या माध्यमातून प्राप्त होते. कारण सौर ऊर्जेवर आधारित असल्यामुळे बिल वाचेल, क्लीन एनर्जी मिळेल आणि उत्पन्नाचं साधन म्हणून सुद्धा सौर पॅनलकडे पाहता येते. फायदे काय. विनामूल्य मिळेल. आर्थिक मदत पण मिळते. सरकार 40% अनुदान देतं. त्यामुळे तुम्हाला स्वस्तात ते खरेदी करता येईल. 300 युनिट पर्यंत मोफत आहे जे आपण मागे बघितलंय. अतिरिक्त कमाई तुम्ही जास्त वीज तयार करा आणि मॅक्झिमम इन्कम सुद्धा कमवू शकता. पर्यावरणाचं रक्षण होईल कारण आता प्रदूषण होण्याचा प्रश्न येणार नाही. क्लीन एनर्जीचा अवलंब होत असल्यामुळे रोजगार निर्मिती कारण या माध्यमातून रोजगाराच्या संधी सुद्धा तयार करता येतात. रिलेटेड तुम्ही काही व्यवसाय उद्योग सुरू केलात तर या माध्यमातून अनेक रोजगारही तयार होऊ शकतात. आत्मनिर्भर भारताकडे जाण्याचे हे महत्वाचे घटक आहेत. स्वतःच्या विजेची निर्मिती करू शकल्यामुळे आपण आत्मनिर्भर बनतोय. एनर्जी बद्दल किमान एकेका घटकामध्ये आपण एम्पॉवर बनणं, आत्मनिर्भर दृष्टिकोनातून काम करणं विशेष आवश्यक आहे. हा या योजनेमागचा मूलभूत हेतू उद्देश आहे. एकात्मिक ऊर्जा विकास योजना इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम IPDC भारत सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे. पुन्हा भारत सरकारची योजना आहे. शहरातील भागात
वीज वितरण प्रणालीमध्ये शहरी भागातील सुधारणा करणे शहरी भागात आहे हे महत्वाचं आहे. आतापर्यंत सगळं आपण ग्रामीण बघितलंय. सुरुवात 14 मध्ये झालेली आहे. मुख्य उद्दिष्ट काय? शहरी भागातील वीज वितरण प्रणाली इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन सिस्टम च एम्पॉवरमेंट करणे आहे. जुनी आणि कमकुवत वीज वितरण व्यवस्था बदलून नवीन आधुनिक प्रणाली बसवा, मॉडर्न सिस्टम बसवा, जेणेकरून ती सिस्टम योग्यरित्या उत्तम काम करेल. वीज पुरवठ्याची गुणवत्ता सुधारा. 24 आवर वीज दिली जाईल. वितरण हानी कमी होईल. चोरी तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या अडथळा कमी होतील. माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवा. तक्रार घ्या, बिलिंग इत्यादी गोष्टीमध्ये काही इझियर पद्धतीने काम करता येईल तर त्याचाही इथे समावेश करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. मुख्य घटक काय आहेत? शहरी भागातील उपकेंद्र, फिडर लाईन्स, ट्रान्सफॉर्मेशन, आधुनिकीकरण, मीटर बदलणे, स्मार्ट मीटर बसवणे, वीज चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करणे, वीज वितरण कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारणे, रिलेटेड कामं या योजनेच्या उपक्रमाअंतर्गत होतात आहे. अशा पद्धतीने आपल्याला ऊर्जा रिलेटेड सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजनांचा अवलंब काय कसा घटक या दृष्टिकोनातून ह्या योजना पाहता येतील आहे. आता ऊर्जानंतर शिक्षण याबद्दलचा घटक आहे. आपण जर इकॉनॉमीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर शिक्षण या टॉपिकवर सहसा योजना येत नाहीत किंवा तसा प्रश्न घेतला जात नाही. जर ते आपण विचारात घेतलं प्रामुख्याने इकॉनॉमीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, पण इकॉनॉमी शिवाय बघितलं तर सरकारी योजना किंवा करंटच्या योजना या पॉईंट ऑफ व्ह्यूने या योजना येऊ शकतात. म्हणून या योजनाबद्दल काही घटक आपण जाणून घेऊयात. सर्व शिक्षा अभियान 2001 चा उपक्रम आहे. मुख्य उद्देश 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण देणे हा आहे. अंतर्गत शाळांची स्थापना, शिक्षकांची नेमणूक, मुलांसाठी शिक्षणाची सुविधा, हे सर्व शिक्षा अभियान 6 ते 14 एवढं लक्षात ठेवा, बाकी बघायची गरज नाही. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, त्याला रामसा असं म्हणतात, RMSA रामसा, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान रामसा 2009 मध्ये आलेला आहे. उद्दिष्ट काय? इयत्ता 9वी 10वी मध्ये शिक्षणाची गुणवत्ता आणि त्याची उपलब्धता वाढवा. RTE राईट टू एज्युकेशन 10 मधला आहे. 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत सक्तीचं शिक्षण देणे. आर्टिकल 21A ची योग्यरित्या अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ह्या योजनेकडे बघितलं जातं, म्हणजे या कायद्याकडे, शिक्षण हक्क कायदा याच्याकडे बघितलं जातं. पंडित मदन मोहन मालवीय राष्ट्रीय शिक्षक आणि शिक्षण मिशन 2014 चा उपक्रम घटक आहे. योजनेचा मुख्य उद्देश शिक्षकाच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारणे, शिक्षकांना आधुनिक शिक्षण पद्धती शिकवणे यावर, म्हणजे इनडायरेक्टली शिक्षकांचं प्रशिक्षण आहे याच्यावर भर देणारा घटक आहे. त्यानंतर आता हे झाले वरच्या 3 शिक्षण, शिक्षक या रिलेटेडचा महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह. आता आहे बेटी बचाव बेटी पढाव 15 मधली योजना आहे. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि त्यांना समाजात सन्मान मिळवून देणे, एवढंच वाक्य लक्षात ठेवा. म्हणजे असं छोट्या छोट्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तरी ते मोर दॅन सफिशियंट आहे. समग्र शिक्षा अभियान 18 आहे. शिक्षण मंत्रालय भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेलं आहे. शिक्षण क्षेत्रातील सर्व प्रमुख योजनांना एकत्र आणणे, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, शिक्षक शिक्षण या सर्व योजनांचा समावेश यामध्ये येतो. नाव आहे समग्र, सगळं मिक्स करायचं आहे, एकत्र घ्यायचं आहे. हे या उपक्रमाअंतर्गत 4 घटक आपण लक्षात ठेवू शकतो. राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020 या धोरणाचं उद्दिष्ट भारताच्या शिक्षण प्रणालीमध्ये मूलभूत बदल घडवणे, शिक्षण प्रणालीला 21व्या शतकातील गरजानुसार अधिक लवचिक आणि बहुशिस्तबद्ध पद्धतीने बनवणे. यात व्यावसायिक शिक्षण, अध्यापन पद्धती, डिजिटल शिक्षण यावर भर दिला जातो. NEP अंतर्गत राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये हे घटक सगळे समाविष्ट आहेत. लक्षात ठेवा, व्यावसायिक शिक्षण, अध्यापन पद्धती आणि डिजिटल पद्धतीने शिक्षणाचं धोरण राबवणे. लेटेस्ट धोरण आहे NEP अंतर्गत 2020 पासून. PM ई-विद्या या योजनेचा उद्देश डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देणे हा या ठिकाणचा मूलभूत घटक आहे. सुकन्या समृद्धी योजना प्रश्न आलेला आहे याच्यावरही.
मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा निश्चित करणे या उद्देशाने ही सुरू झालेली आहे. मुलींच्या भविष्यासाठी विशेष आर्थिक सुरक्षा आहे. आर्थिक सुरक्षा इकॉनॉमिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलेला आहे. मुलींच्या शिक्षणासाठी व लग्नासाठीचा निधीची तरतूद करणे, मुलीच्या नावावर बचत करण्याची सवय आणि मुलीच्या भविष्याची सुरक्षितता हा इथला मूलभूत उद्देश आहे. मुख्य वैशिष्ट्य काय? पात्रता 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावावर हे खातं उघडता येतं. 10 वर्षापेक्षा कमी वय पाहिजे. एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींसाठी हे खातं उघडता येतं. जुळ्या मुलींच्या बाबतीत 2 पेक्षा जास्त खाती उघडता येऊ शकतात. जर मुली ऑलरेडी जुळ्या असतील तर दुसऱ्या मुलीबद्दल अतिरिक्त खातं उघडण्याबद्दल काहीही मर्यादा नाही. अशी कुठलीच योजना मी ठेवली नाही जी आयोगाने विचारलंय आणि आपण घेतली नाही, आणि अशी कोणती योजना घेतली नाही जी कधी परीक्षेला येत नाही. खाते उघडण्याची प्रक्रिया गरज नाही, आपल्याला परीक्षेला येणार नाही. गुंतवणुकीची रक्कम किमान गुंतवणूक वार्षिक पाहिजे 250 रुपये. कमाल वार्षिक गुंतवणूक 1.5 लाख रुपये, म्हणजे 250 रुपये ते 1.5 लाखापर्यंत वर्षाला गुंतवणूक करू शकता. त्याप्रमाणे पैसे मिळतील. खात्याचा कालावधी काय? खातं उघडल्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी किंवा मुलीच्या लग्नानंतर 18 वर्षानंतर खाते परिपक्व झालेलं आहे, म्हणजे मॅच्युअर झालेलं आहे असं समजलं जाईल. व्याजदर सरकार वेळोवेळी या व्याज योजनेवरील व्याज दर निश्चित करेल. जसं पुढे योजना सरकेल तसं व्याज दर निश्चित होईल. हा दर इतर बचत योजनापेक्षा जास्त असेल. जे काही सरकारचा अनेक बचत योजनाबद्दल व्याजदर आहे त्यापेक्षा जास्त असेल. कर लाभ या योजनेतील गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C नुसार कर लाभ मिळतो. योजनेतून मिळणारे व्याज आणि परिपक्वतेनंतर पूर्ण रक्कम मिळते. त्याच्यावर कुठलाही इन्कम टॅक्स वगैरे घटक लागणार नाही. आंशिक पैसे काढणे 18 वर्षाची झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी खात्यातील 50% रक्कम काढता येते. पैसे काही फक्त लग्नासाठी ठेवलेले नाही आहेत, उच्च शिक्षणासाठी पण वापरता येईल. मग वयाच्या 18 वर्षानंतर पुढे उच्च शिक्षणासाठी त्यातले पैसे 50% काढू शकतो. खातं भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेत काढता येतं. खातं उघडल्या तारखेपासून 15 वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतात. 15 वर्षापर्यंत मिनिमम. योजनेचा फायदा काय? उच्च व्याजदर आहे. इंटरेस्ट रेट सरकार चांगलं दराने देतं, हा एक फायदा आहे. त्यासोबत करमुक्त, इंटरेस्ट लागणार नाही. गुंतवणूक व्याज ह्या सगळ्यावरती करातून सूट आहे. दीर्घकालीन बचत होते. लॉंग टर्म मुलीच्या 18 वर्षापर्यंत किंवा 21 वर्षापर्यंत बचत होते. सुरक्षित गुंतवणूक आहे, सिक्युअर इन्व्हेस्टमेंट आहे. या पद्धतीने इथं कामकाज केलं जाईल. लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. आता आपण रिसेंटली ऐकतोय ह्याच्याबद्दल करंटमध्ये. उद्देश काय? ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखाहून अधिक करण्यासाठी मदत केलेली आहे. उत्पन्न 1 लाखाहून अधिक कसं तयार करता येईल यासाठी या योजनेच्या माध्यमातून मदत सहाय्य केला जातो. स्वतःचा व्यवसाय करता यावा म्हणून लखपती दीदी असं बोललेलं आहे. या योजनेचा मुख्य उद्दिष्ट काय? ग्रामीण महिलांना सूक्ष्म उद्योगासाठी प्रशिक्षण द्या आणि आर्थिक मदतही पुरवा. प्रशिक्षण पण द्या आणि आर्थिक मदत पण द्या. महिला स्वयंसहायता गट तयार करून छोटे उद्योग सुरू करून शकतात आणि त्यांचं जीवनमान सुधारू शकतात. छोट्या छोट्या उद्योगाच्या माध्यमातून दीदी लखपती बनली पाहिजे. लाख रुपये कमवण्याची पात्रता तयार व्हावी या उद्देशाने सरकार प्रशिक्षण देईल आणि आर्थिक सहाय्य सुद्धा देईल. जे प्रशिक्षण पूर्ण करतात त्यांना आर्थिक सहाय्य दिलं जाईल. उत्पन्न वाढेल, प्रशिक्षण दिलं जाईल, आर्थिक सहाय्य पण केलं जाईल आणि यामुळे आत्मनिर्भरही त्या महिलांना बनवण्याचा उद्देश आहे. उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त होऊ शकतं या योजनेमुळे. कौशल्य दिलं जाईल वेगवेगळ्या प्रकारे, जसं की LED बल्ब बनवणे, ड्रोन चालवणे, ते दुरुस्त करणे, अशा ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांना सेल्फ हेल्प बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी वाढवण्यासाठी आर्थिक मदत व कर्ज दिलं जाईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे हा यामागचा उद्देश आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं जाईल. अर्ज करणारी महिला स्वयंसहायता गटाची सदस्य असावं लागेल, म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुपची मेंबर असली पाहिजे. कारण महिलांना या माध्यमातून अशा प्रकारचं सहाय्य देण्यासाठी सरकार त्या उपक्रमाचा एक भाग बनवण्याच्या उद्देशानं या ठिकाणी काम करताना दिसते.
त्यानंतर भारताचा नागरिक असला पाहिजे आणि 18 वर्षापेक्षा जास्त वय असलं पाहिजे. त्यानंतर आहे विमा सखी योजना. शब्द लक्षात ठेवायचा, पर्टिक्युलर, कारण सगळं नाव लक्षात राहत नाही, योजना पूर्ण पाठ करणं शक्य नाही. पर्टिक्युलर वर्ड, पर्टिक्युलर लाईन तेवढी पकडली तरी लक्षात ठेवता येईल. सखी योजना IRDAI न सुरू केलेला आहे. भारतातील ग्रामीण भागातील महिलांमध्ये विमा उत्पादनाची माहिती व उपलब्धता वाढवण्यासाठी सुरू केलेला आहे. म्हणजे विमा रिलेटेड काम करण्याच्या उद्देशाने ही सुरू केलेली योजना आहे विमा सखी योजना. महिलांमध्ये विमाबद्दलचं अवेअरनेस देणे आणि विमा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. विम्याची माहिती देणे, आर्थिक सुरक्षा बाळगवणे, महिलांना रोजगार देणे, समावेश वाढवणे. आपल्याला माहिती आहे महिलांना खूप चांगलं बऱ्यापैकी विश्लेषण करतात किंवा ते पटवतात, भरपूर गप्पा मारतात, महिला पण ऐकतात. त्या निमित्तानं महिलांनी वायफळ गप्पा मारण्याच्या ऐवजी विमा खपवणे संबंधित महिलांकडं एक प्रकारे इकॉनॉमिकल एम्पॉवरमेंट होईल, इन्शुरन्सचा बिझनेस पण होईल आणि महिलांची कनेक्टिव्हिटी याचा विचार केला तर या माध्यमातून ते काम करणं सोपं आहे. म्हणून हे उपक्रम हा विमा सखी योजना नावाने सुरू केलेला आहे. कार्यपद्धती काय? विमा सखी म्हणून निवडलेल्या महिला विमा कंपन्या आणि IRDA द्वारे प्रशिक्षण दिले जातात. प्रशिक्षणामध्ये विमा पॉलिसीचे प्रकार, क्लेम करणं कसं काय आहे, विमा कसा क्लेम केला जातो, ह्या सगळ्याबद्दलची माहिती दिली जाते. विमा सखी त्यांच्या गावातील आणि जवळच्या गावातील लोकांना भेटून विमा पॉलिसीची माहिती देतात. जीवन विमा, आरोग्य विमा, पीक विमा यासारख्या पॉलिसी याच्यामध्ये येतील आहे. काय काय पात्रता आहे? भारतीय नागरिक असला पाहिजे, 18 वर्षापेक्षा जास्त वय असलं पाहिजे, म्हणजे किमान 18 वर्ष पूर्ण, किमान 10वी उत्तीर्ण असलं पाहिजे आणि स्थानिक भाषेची चांगली माहिती असली पाहिजे. लोकल लँग्वेज बद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनेक योजना आपण वरच्या बघितल्या, सगळ्या जवळपास केंद्राच्याच आहेत. यातली एक योजना आहे राज्याची, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवली जाते. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही त्यांच्यासाठी आहे. काय उद्देश आहे? OBC, VJ, NT आणि SBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे हा उद्देश आहे. वसतिगृहात प्रवेश मिळाला नसल्यास शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ही योजना काम करते. भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी ही योजना राबवली जाते. महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. विद्यार्थी संबंधित OBC, VJ, NT, SBC या जातीचा दाखला असणं आवश्यक आहे. विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असला पाहिजे. शासकीय वसतिगृहात पात्र असावा पण त्याला प्रवेश मिळालेला नसला पाहिजे. पात्र आहे पण प्रवेश मिळत नाही याबद्दलचा घटक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचं जे उत्पन्न आहे 2.5 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे, म्हणजे मॅक्झिमम 2.5 लाखापर्यंतचे इन्कम असणं एक्सपेक्टेड आहे. 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तो पात्र आहे. ज्या शहरात शिक्षण घेत आहेत तेथील स्थानिक रहिवासी तो नसला पाहिजे. स्थानिक रहिवासी नसावा. कुठला? तेथील स्थानिक रहिवासी ज्या शहरात तो घेतोय, म्हणजे समजा पुण्यात राहतोय तर पुण्यातला तो स्थानिक रहिवासी नसला पाहिजे, कारण त्याच्याकडे ते घर राहील. जर त्याच्याकडे घर आहे तर त्याला या ठिकाणी वसतिगृहाची गरज नाही, म्हणून त्याला पात्र ठरवलं जाणार नाही. विद्यार्थी कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतलेला नसावा, म्हणजे कोणत्याही इतर हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला नसेल तर त्याला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत, आधार शब्द काय सांगेल, आधार योजनेप्रमाणे तुम्हाला लक्षात ठेवला पाहिजे, त्याला निवासासाठी आधार मिळतो. ह्या योजनेचा मुख्य उद्देश उच्च शिक्षणासाठी या मागास वर्गापैकी कोणत्या विद्यार्थ्याला जर वसतिगृह भेटलं नाही तर त्यासाठी हा घटक सहाय्यभूत काम करणार आहे. याप्रमाणे त्याच्याकडे बघायचं आहे. योजनेअंतर्गत मिळणारा लाभ काय आहे? विद्यार्थ्याच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातील. अनुदान, भत्ता, निवास, निर्वाह सगळं त्याच्या खात्यावर जमा केलं जाईल. निवासस्थानानुसार जे काही संबंधित शहर आहे ते ठरवलं जाईल. मुंबई, पुणे, नागपूर शहरामध्ये विद्यार्थ्यासाठी वार्षिक 60,000 रुपयेपर्यंतची मदत केली जाते निवाससाठी. इतर शहरामध्ये 51,000 रुपये आणि जिल्हा स्तरावर 43,000 रुपयाची मदत केली जाईल. तालुका पातळीवर विद्यार्थ्यांना 38,000 रुपयापर्यंतची
मदत देणे या उद्देशानं या अंतर्गतचं कार्य केलं जात असतं. इथंपर्यंत या सरकारी योजनेच्या अंतर्गतचा हा सेकंड पार्ट होता. याच्या पुढचा पार्ट आपण थर्ड लेक्चरमध्ये बघूयात. थँक्यू.